इतकं अन्न वाया जातं ना की आपल्याला त्याचं वाईट वाटतं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. 9:20 झाल्यात. ॲक्च्युली आम्हाला 9:30 वाजता घरातून बाहेर पडायचं होतं, पण जी वेळ ठरवली आहे त्या वेळेला होतं, मॅक्सिमम टाईम होतं, पण सुट्टीचा दिवस काल जरा उशिरा झोपणं झालं म्हणून लेट उठून झालं. तर आत्ता आम्हाला प्रतिशिर्डीला जायचं आहे आणि मला आठवतं मी आय थिंक 2018 की 19मध्ये प्रतिशिर्डीला गेलेली, तेव्हापासून गेलीच नाही. मग म्हटलं चला कुठेतरी बाहेर पण जाणं होईल आणि पाहिजे असतं एक चेंज, थोडासा खूप लांब पण नाही आहे. तर आता मी तर तयार झाली आहे. तयार म्हणजे फक्त ड्रेस वेअर करायचं आहे, बाकी दोघंजणं आंघोळ करतायत. ते आंघोळ करून तयार झाले की नाश्ता करायचा, तोपर्यंत मी पूजा सगळं करून घेते. जेवणाचं बघू आता, बाहेरच करावं लागेल कारण आता तेवढा वेळ नाही आहे. आता आम्ही उशीर यासाठी झाला कारण मावशी अजून यायच्या आहेत. मावशी येतील 10 मिनिटात, त्या त्यांचं काम करून जातील म्हणून. म्हणजे हे काम झालं ना की दिवसभर मग फुरसत असते, म्हणजे कधी पण आपण घरी येऊ शकतो म्हणून. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रतिशिर्डी खूप असं लांब नाही आहे, आय थिंक 20 किलोमीटर आहे. सो म्हटलं उशिरा जरी गेलो तरी आपण अर्ध्या तासात तिथे पोहोचून जातो. आणि 9च्या नंतर जर जायचं असेल ना तर वाटतं की घरूनच नाश्ता करून जावं. तसंही ना आपल्या स्त्रियांचं असतं की कुठेही जायचं असू देत, आपल्याला घरातलं थोडंफार तरी आवरावंच लागतं, कितीही नाही म्हटलं तरी. मग आता नाश्ता करून घ्यायचा आहे, जेवणाचं नंतर बघूया. आता आम्ही प्लेट्स एक्सचेंज का केल्या, तर ती प्लेट जास्त शेंगदाणेवाली होती, ती माझी असते. आणि अश्विन तिकडे का गेलेत तर त्यावर शेव टाकायची होती म्हणून. आणि रियांश इतका पटपट खातो ना, कारण त्याला कुल्फी खायची आहे म्हणून मी त्याच्याकडे अशी बघत होती. तर हे सगळं फिनिश करून त्याला लवकरात लवकर कुल्फी खायची होती. सगळं आवरलं. पुरुषांचं असं असतं की आपली आपली तयारी करायची आणि लवकर तयार व्हायचं आणि मग म्हणायचं की तू तयार नाही होत, तुझंच लवकर नाही होत. पण खरं आपल्याला माहिती असतं की आपली तयारी, मुलांचे कपडे काढून देणं, बाकीचं घरातलं सगळं आवरणं, किचन थोडंसं साफ करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. फक्त आपल्या तयारीसाठी आपल्याला उशीर लागत नाही. हे सगळं करता करता फायनली सगळ्यात शेवटी आपण घराच्या बाहेर पडतो. तसंच झालं. अश्विन आणि रियांश खाली गेले आहेत, मी तयार झाले. पटकन थोडंसं आवरून घेतलं, खिडक्या दरवाजे बंद आहेत का ते बघितलं. स्पेशली गॅस तर मी बघतेच, म्हणजे परत लॉक उघडून कधी कधी गॅस बघायला येते, ही माझी सवय आहे. तुम्ही असं करता का नक्की मला सांगा कमेंट करून. 11:15 वाजता आम्ही इथे पोहोचलो. ट्रॅफिक नसल्यामुळे अर्धा तासच लागला. आणि इथे आल्यानंतर ते प्रवेशद्वार, आतमधलं मंदिर, हे ना मला काहीच आठवत नव्हतं. जरी 2018मध्ये मी आले होते. आय थिंक आम्ही रात्रीच्या वेळी आलो होतो, म्हणजे अंधार झाला असेल म्हणून कदाचित. पण या उलट मी शिर्डीला खूप लहान होते तेव्हा गेले होते, पण तिकडचा एरिया, आतमधला परिसर, साईबाबांची मूर्ती, मला सगळं अजूनही जसंच्या तसं आठवतं आहे. पण असो, आता इथे आली आहे. साईबाबांचं सगळ्यात आधी दर्शन घेतलं, पण तिथे व्हिडिओ शूट नाही करता आला. मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं. इथे मस्त हनुमानाची मूर्ती आहे. बाहेरचा परिसर पण खूप मोठा आहे आणि सगळीकडे ना झाडं आहे, त्यामुळे तसं ऊनही लागत नव्हतं. रियांश तर मस्त एन्जॉय करत होता. थोड्या वेळ इथे बसल्यानंतर आम्ही द्वारकामाईचं दर्शन घेण्यासाठी आलो. आता इथे धुनी वगैरे तर नव्हती, पण अशी छोटीशी चूल ठेवलेली होती. बाकी इकडचं बहुतेक काम चालू असेल. बाहेरच्या साईडचा, मागच्या साईडचा एरियासुद्धा खूप मोठा आहे. खरंच खूप शांत, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही आले नसाल तर एकदा नक्की या. आता आम्हाला तर माहीत नव्हतं की 12 नंतर आरती चालू होते. आम्ही महाप्रसादासाठी थांबलेलो, तेवढ्यात आरती चालू झाली आणि 5 मिनिटात पूर्ण एरिया असा गच्च भरून गेला. आता इथं थोडंसं मी ना ॲक्च्युली लपूनच शूट केलेलं आहे, पण बरेच जण मोबाईल काढून शूट करत होते. ॲक्च्युली तिथे शूट करायला नाही म्हणतात, पण म्हटलं चला सगळेजण करतात तर आपणही करूया. बाबांचं दर्शन घेतलं, तुम्ही सुद्धा घ्या आणि जाता येत असेल तर एकदा नक्की जाऊन या. आरती आणि प्रसाद घेतल्यानंतर आम्ही महाप्रसादासाठी आलो आणि इथे महाप्रसादासाठी ना कूपन मिळतं, जो 12:30 वाजता चालू होता. आम्हाला माहीत नव्हतं, पण तिथे बोर्ड वाचलं, थोड्या वेळ त्याच्याचसाठी थांबलो. कूपन घेऊन फायनली महाप्रसादासाठी आलो आणि हा पण एरिया खूप मोठा होता. हे आठवतं आम्हाला, आम्ही जेव्हा संध्याकाळी आलो होतो तेव्हा महाप्रसाद तर घेतला नव्हता, पण हा एरिया बघण्यासाठी आलो होतो. तर 60 रुपीज महाप्रसादाचं कूपन आहे, पर 5 वर्षाच्या वर असेल तरीसुद्धा. पूर्ण खा, हा प्रसादाचं ताट आहे.
तसाही आमचा बाहेरच जेवायचा प्लॅन होता, पण इथे महाप्रसाद मिळणारच होता म्हणून आम्ही इथेच जेवून घेतलं. आणि बरेच जणांना 11:30-12पर्यंत जरा जास्ती गर्दी व्हायला लागली, कदाचित आरतीमुळे किंवा मग या महाप्रसादामुळे होऊ शकते. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं, पण असो मस्त एकदम छान वाटलं खरंच. ऐक, याचं काम झालंय, काढून टाक. एक बाईट दे. खाऊ का खालून अशी. सकाळच्या गडबडीत झाडांना पाणीच घालायचं राहून गेलं होतं आणि आता रोजचं एक वेळ तरी झाडांना पाणी लागतंच. आता मी चहा घेतेय आणि झाडांना पाणी पण मीच घालणार होते. तेवढ्यात रियांश मला बाल्कनीत येऊन म्हणाला की राहू दे मी करतो. म्हटलं चला, कसा काय देव पावला आज माहिती नाही. ॲक्च्युली का देव पावलाय ना तुम्हाला पुढे कळेलच. त्याला काहीतरी घेऊन पाहिजे म्हणून सगळं एकदम गोडगोड सगळं ऐकणं चालू आहे. आणि खरं सांगू, माझ्याशिवाय ना त्या झाडांकडे कुणी बघत पण नाही. हां, फूल वगैरे आलं, एखादी नवीन पालवी आली तर कधी अश्विनचं कधी रियांशचं लक्ष जातं, पण असं पाणी घाला किंवा आपली पिवळी झालेली पानं काढा हे दोघांपैकी कधीच कुणी करत नाही. आता ते स्नेक प्लांटचं जे छोटंसं पिलू आहे ना, त्याला दुसरं पण एक आलेलं आहे आणि तेच मी रियांशला दाखवत होते. असं काहीतरी असलं तर त्याला आवडतं, पण अदरवाईज झाडांना पाणी घालणं किंवा ते वाढलंय का काय झालं काही नसतं त्यांना. तसंही मी बघते पुरुषांना ना खूप कमी आवड आहे. खूप कमी पुरुष मी बघितले आहेत ज्यांना असे प्लांट्सची खूप आवड आहे किंवा त्यांना आवडतं सगळं करायला. आमच्याकडे दोघांनाही काही आवड नाही. म्हणजे आत्ता मी म्हटलं ना की ही बाल्कनी मला क्लीन करायची आहे, सगळे प्लांट्स मी बाहेर काढते, तर ठीक आहे, रियांशला तर काही फरक पडणार नाही कारण त्याला तेवढं समजत नाही. पण अश्विनही म्हणतील की हां हां ठीक आहे, कारण त्यांना ॲक्च्युली मोकळी बाल्कनी आवडते. पण असं होणं शक्य नाही आहे. तुमच्याकडे आहे का तुमच्या हजबंडला, भावाला किंवा तुमच्या घरात पुरुषांना अशी प्लांट्सची आवड? मला कमेंट करून सांगा. आणखी एक, मी असे व्हिडिओमध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारते पण त्या प्रश्नाचं ना तुम्ही मला उत्तरच देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रश्न विचारलेला तो उगाच विचारते की काय. पण आत्ता जो मी प्रश्न विचारलाय तो त्याचं उत्तर मला तुम्ही नक्की द्या कमेंटमध्ये. निगेटिव्ह कमेंट, खरं तर या विषयावर खूप काही बोलण्यासारखं आहे त्या एका कमेंटवर. पण अगदी शॉर्टकटमध्ये मी सांगते की कुणाच्याही मुलांना बोलताना, जज करताना ना थोडा 10 वेळा विचार करत जा. आपले शब्द जरा जपून वापरत जा जर तुम्हालाही मुलं असतील तर, आणि त्यांची जराही काळजी असेल, प्रेम असेल त्यांच्या पोटी तर. कारण खरंच खूप हर्ट होतं. आणि हे सगळं मी का बोलतीये तर रियांशच्या ज्या दिवशी सुट्ट्या लागल्या ना तो एक व्हिडिओ टाकला होता मी, त्यावर एक खूप घाणेरडी कमेंट आलेली आहे माझ्याबद्दल, रियांशबद्दल. ती मी पिन केली आहे, ती एकदा जाऊन वाचा. सुट्ट्या लागल्या त्याच्या आधीपासूनचं चालू होतं की मला रिमोट कंट्रोल कार पाहिजे आहे. फायनली आम्ही त्याच शॉपमध्ये आलो ज्या शॉपमधून मी मागच्या वेळी ज्वेलरी घेतली होती. आणि त्या शॉपचं नाव ना लक्ष्मी व्हेरायटीज आहे. आय थिंक मी छोटासा व्हिडिओ पण काढला आहे, नीट मला पण माहीत नव्हतं. त्याची कार घेऊन झालेली आहे, खूप एक्सायटेड आहे. तो घरी जाऊन दाखवतेच. त्यानंतर मला ना तिथे बॅग्स दिसल्या काही, म्हटलं चला मी पण चान्स मारून घेते. पण मागच्या वेळेचं सारखं माझं काही इथे काम झालं नाही कारण मला बॅग्स आवडल्या नाही. तर आय थिंक लक्ष्मी व्हेरायटीज असं काहीतरी त्याचं नाव होतं. घरी आल्यानंतर 5-10 मिनटंच रियांशनी कार चालवली. ती कार त्याला तिथे इतकी जास्त आवडली होती की तिच्या पुढे सगळ्या कार फिक्या होत्या. पण पुढे बघा काय झालं. तर आत्ता आम्ही जस्ट ही कार आणली, थोडीशी चालवून बघितली आणि याला परत ही कार नाही आवडली. काल DIY मध्ये गेलो होतो, अगदी बिलिंग काउंटरवर सगळी चेकिंग झाल्यानंतर म्हणतो मम्मा मला ही कार नाही आवडली. तिथे सगळं ते पॅकिंग काढल्यानंतर ती कार आम्हाला परत ठेवावी लागली. म्हटलं ठीक आहे, आपण एखाद्या नॉर्मल शॉपमध्ये जाऊ, तिथे आपल्याला अजून जास्त व्हेरायटी मिळेल. आज खूप साऱ्या व्हेरायटीज होत्या. मला ही कार पाहिजे तशी आवडली नव्हती, मी त्याला दुसरी काहीतरी म्हणत होती, पण त्याला हीच पाहिजे होती, हीच सगळ्यात बेस्ट आहे. घरी आल्यानंतर त्याचं किरकिर चालू झालं परत. तिचे टायर नाही फिरत, ती अशी नाही होत, ती तशी नाही होत. आणि आता म्हणणं आहे त्याचं की एक्सचेंज करायची. आय डोंट नो तो शॉपवाला आता एक्सचेंज करून देईल का, कारण याचं पूर्ण रॅपिंग काढलं आहे. ती एक छोटीशी बॉटल आली आहे पाणी टाकायची, ज्याने तो फवारा येत होता, त्याचं पण रॅपिंग काढलं. आणि हे सगळं ना म्हणजे माझ्यावर येतं, कारण अश्विन आले आणि यांनी सांगितलं तर मला माहिती आहे काय बोलतील अश्विन. मी आता ते रेकॉर्ड करू शकत नाही म्हणून, नाहीतर पक्का मला माहिती आहे की जे आणलं आहे ते ठेव, पाहिजे असेल तर घे, नाही तर राहू दे असं अश्विन म्हणतील. कारण अश्विनला हे अजिबात आवडत नाही. घरी आणलेली वस्तू एकदा तर ती रिटर्न करा. रिटर्न म्हणजे कसं, आता आपण बघून आणतो, बाकी ऑनलाईन मागवलं तर एक वेळ गोष्ट वेगळी असते, ती जर खराब असेल किंवा आणखी काही डिफॉल्ट असेल. पण आता हे सगळं बघून आणल्यानंतर एक्सचेंज करून आणा हे कधीच काम करत नाही अश्विन, छोट्या गोष्टीत तर अजिबातच नाही. आत्ता जर तू पप्पाला म्हटलं ना की पप्पा मला चेंज करायची आहे, तुला काय वाटते?
शक्यच नाहीये, शक्यच नाहीये. हा ना, ते माझ्यावरच येणार. आणि मी पण नाही आली तर मला यायलाच लागेल. माझ्याकडे काय ऑप्शनच नाहीये. म्हणूनच ना आम्ही खूप जास्त असं बजेट ठेवलंच नव्हतं. 10 दिवस टिकणाऱ्या कार असतात या आधी पण खूप वापरल्या आहे. म्हटलं चला खूप दिवसानंतर मागतोय तर घेऊन देऊया. पण शेवटी हे असं असतं, जे आणली ना वस्तू ती कधीच आवडत नाही. माहिती नाही आता जर त्यांनी नाही दिलं ना एक्सचेंज करून, तर काही ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे, हीच तुला चालवावी लागेल. ओके. याच्यावर प्राईज आहे का रे? दुपारचा तर तिथे मस्त महाप्रसाद झाला, छान होता महाप्रसाद. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. चपाती आणि बेसन किंवा मग सोया चंक्सची भाजी बनवते. आणि हां, आणखी एक तिथे ना प्रसादाला गेलो तर सगळं खाऊन झाल्यानंतर बाहेर पडताना ना मस्त एक वाक्य लिहिलं होतं. एक नाही, थोडंसं लिहिलं होतं की भोजन और महाप्रसाद में क्या फरक है. म्हणजे आता मी मराठीत सांगते. भोजन म्हणजे आपण जे नॉर्मली घरी जेवतो ते, किंवा मग बाहेर जेवायला जातो लग्न कार्यात म्हणा किंवा कुठेही असं दुसऱ्यांकडे, तेव्हा आपण इतकं भरभरून घेतो ना आपल्या ताटात, अगदी आपलं ताट भरलेलं असतं आपलं. म्हणजे मी प्रत्येकाबद्दल नाही बोलत आहे, मी असं नाही करत. अन्न वाया जाईल एवढं मी कधीच घेत नाही. थोडं थोडं घ्यायचं आणि थोडं थोडं खायचं. पण आपण बघतो आपल्यासमोर की लोकांची ताटं अशी भरलेली असतात आणि अर्ध ताट ते तसंच फेकून देतात. ते वाया, इतकं अन्न वाया जातं ना की आपल्याला त्याचं वाईट वाटतं. आणि तेच जर आपल्या घरचं असेल किंवा महाप्रसाद असेल तर किती आपल्या डोक्यात असतं की नाही, हे महाप्रसाद आहे, हे आपल्या घरचं अन्न आहे, एवढं वाया नाही गेलं पाहिजे. पण तीच गोष्ट आपण असं बाहेर जेवताना ना खूप इग्नोर करतो. पण ॲक्च्युली तो महाप्रसाद आणि आपलं नॉर्मल जेवण हे एकच आहे. फक्त आपला इथे खेळ बदलतो. आपण महाप्रसादाला असं म्हणतो की नाही, हा खाली पडायला नको किंवा तो पूर्ण खाल्ला पाहिजे, काहीच ठेवायचा नाही. ॲक्च्युली रियांशला पण मी तेच सांगत होते की महाप्रसाद आहे, तुला पूर्ण जेवावं लागेल. शेवटचा शिरा जो आहे ना तो त्यांनी अक्षरशः पाण्याच्या घोटाने खात होता. मलाच कसं तरी वाटलं, म्हणून मला जास्त झालं होतं तरी पण मी त्याचा शिरा खाल्ला. आणि नंतर एक्झिटमध्ये ते सगळं आम्ही वाचलं. नंतर मी त्याला समजावून सांगितलं, कारण त्याला सवय आहे आता थोडीशी ताटात थोडा 1-2 घास ठेवायची. असं पूर्ण ताट साफ तो नाही करत. पण त्याचं सोडा, लहान मुलांचं तर ठीक आहे, आपण एक वेळ समजू शकतो. पण मोठ्यांना सुद्धा अशी सवय असते खूप भरभरून घ्यायचं आणि मग ते वाया घालवायचं. पण आपणच आपल्यासमोर बघतो अशी लोकं जी वाया घालवतात आणि अशी काही लोकं ज्यांना खरंच जेवायला मिळत नाही. उरलं सुरलं टाकलेलं पडलेलं ते खाताना आपल्याला दिसतात. खरंच कीव येते. म्हणजे असं वाटतं की आपण जे अन्न वाया घालवतो ते कोणाच्या तरी कामी येऊ शकतं. त्यामुळे प्लीज मी सुद्धा माझ्या व्हिडिओ थ्रू ही एक फक्त सांगेल की आपल्या घरी आपण वाचवतो, पण इतर ठिकाणी आपल्याला फुकट मिळतं असं मी म्हणत नाही. पण तरीही जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घ्यावं आणि आपलं ताट नेहमी असं क्लीन झालं पाहिजे, पूर्ण जेवलं पाहिजे आपण, बस. थोडं सामान आणलं ते काढून ठेवते. बटाटा चिप्स बनवायसाठी मोठे मोठे बटाटे आणले. बघू आता कधी बनवता येईल. आणि ग्लोबल पंजाबच्या समोर ना एक ठेला लागतो, सॅटर्डे संडेच असतो, पण तिथे घरगुती छान सामान मिळतं. स्पेशली लोणचं, मिरची आम्ही तिकडूनच आणतो. मला काही हवं असेल तर ग्लोबल पंजाबच्या समोर सॅटर्डे संडे हे लक्षात ठेवा. बाकी चला आता हे मी सगळं सामान काढून घेते आणि व्हिडिओसुद्धा इथेच एंड करते. तुम्हाला उद्या भेटते पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.